नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चंदन बटव्याचं गरगट कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. याच्या आधी आपण मेथीचं गरगट बघितलंय, पालकचं बघितलंय, चाकवतचं बघितलंय, पण चंदन बटवा हा वर्षातून एकदाच येतो, तो थंडीच्या दिवसात. तो कसा दिसतो आणि त्याचं गरगट कसं करायचं याचा व्हिडिओ बघूया आपण. हा चंदन बटवा कसा ओळखायचा? ही अशी लाल पानं आणि अशी चकचकीत असतात. हे असं हाताला लागते बघा, हे असं दिसते. हा चंदन बटवाचं पण गरगट छान लागतं, असं असते बघा. हे निवडून घेतलेलं आहे मी. अशा प्रकारे दिसतो चंदन बटवा, चकचकीत दिसते. चाकवत वेगळा, चंदन बटवा वेगळा, आंबट चुका वेगळा, तो आंबट असतो. हे मी आता स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे. त्याच्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी हे घेतले, शेंगदाणे घेतले. हे आपण स्वच्छ धुवून भाजी चिरून कुकरला लावूया आणि मग गरगट फोडणीला टाकायचं ते दाखवते. चंदन बटव्याचं आपण गरगट लावलेलं कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे शिजले बघा. असं हे बघा, डाळ आणि भाजी शिजलेली. आता ह्याच्यात आपण तिखट घालूया आणि भरपूर लसूण घालून फोडणी घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त. मी 2 चमचे घालते. हे आमचं घरी केलेलं कांदा लसूण मसाल्याचं तिखट आहे. आणि ह्याला आता रवीनं जरा आपण घुसळून घेऊया, म्हणजे सगळीकडे तिखट पण लागेल आणि भाजी पण एकसारखी होईल. हे असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता हे उकळायला ठेवते. अजून मीठ नाही घातलेलं, मी घालते. चवीनुसार मीठ घालायचं. आणि इकडं आता आपण फोडणी करून घेऊया. कढई ठेवलेली आहे मी इथं फोडणीसाठी छोटी. आणि 7-8-10 पाकळ्या मी इथं ठेचून घेतलेल्या आहेत लसणाच्या. ओबडधोबड ठेचलेलं आहे. तर तेल घालायचं. एक 2-3 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की मग जिरं मोहरी घालायची आणि लसूण. तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालूया. हिंग घालायचा. लसूण ठेचलेला. मस्त लागतं गरगट भाताबरोबर, भाकरीबरोबर, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या सुद्धा. थोडंसं लसणाला सोनेरी कलर येऊ दे. मग आपण त्याच्यात हळद घालूया. लसूण भाजलेला आहे. आता हळद घालायची, पाव चमचा. आणि आता ही फोडणी आपण ह्याच्यावर घालून घ्यायची. ह्या अशा पद्धतीनं हे गरगट करायचं. चांगली उकळी काढून घ्यायची. छान शिजलेलं एकसारखं झालं आहे बघा. अजिबात इकडं पाणी इकडं भाजी किंवा डाळ असं झालेलं नाही.
जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट करायचं नाही. गरम गरम तूप भात गरगट मस्तच लागते. हे अशा पद्धतीनं तुम्ही चंदन बटव्याचं गरगट करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.